आता पुढचा मतदारसंघ म्हणजे वायव्य मुंबई। वायव्य मुंबईमध्ये मतदानाची टक्केवारी कशा प्रकारे आहे, इथल्या 6 विधानसभा क्षेत्रात सध्या विद्यमान आमदार कोणत्या पक्षाचे आहेत, तिथे मतदानाची टक्केवारी किती आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रात ऋतुजा लटके शिवबाटाचे आमदार आहेत, इथे 55.73% मतदानाची टक्केवारी आहे। अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्रात अमित साटम भाजपाचे आमदार आहेत, 53.65% मतदान इथं झालं आहे। ढिंडोशी विधानसभा क्षेत्रात सुनील प्रभू शिवबाटाचे आमदार आहेत, 54.77% मतदान या क्षेत्रात झालं आहे। गोरेगाव विधानसभा क्षेत्रात विद्या ठाकूर भाजपाचे आमदार आहेत, 54.53% मतदान इथं झालं आहे। जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्रात रवींद्र वायकर शिवसेनेचे आमदार आहेत, या भागात 57.11% मतदानाची टक्केवारी आहे। वर्सोवा विधानसभा क्षेत्रात भारती लवेकर आमदार आहेत, भाजपाचे आमदार आहेत, इथे 53.15% मतदान झालं आहे। उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात 2019च्या तुलनेत फार कमी मतदान झाल्याचं दिसून आलं। रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तीकर ही लढत पाहायला मिळाली। एकंदरीत शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक। या मतदारसंघात 6 विधानसभा क्षेत्र येतात, त्या 6 विधानसभा क्षेत्रामध्ये सर्वाधिक वायकरांच्या बालेकिल्ल्यात मतदान झाल्याचं दिसून आलं, तर सर्वाधिक मतदान हे वर्सोवा मतदारसंघात दिसून आलं। या मतदारसंघामध्ये 4 जे आमदार आहेत ते महायुतीचे आहेत, तर 2 आमदार हे महाविकास आघाडीचे आहेत। मात्र याचा फायदा कुणाला होणार आणि याचा तोटा कुणाला बसणार हे 4 जूनला स्पष्ट होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट डॅरेन मिरांडासह महेंद्र जुईल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।